गरज ही शोधाची जननी आहे अशी म्हण आहे। गरजू लोक नवनवे शोध लावून ही म्हण अनेकदा खरी ठरवून दाखवतात। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या ताकाल गावच्या शिवाजी सुपारे या जैवतंत्रज्ञान पदवीधर तरुणानं आपल्या वडिलांचं हळद शिजवण्याचे कष्ट कमी करण्यासाठी एक यंत्र शोधून काढलंय। केवळ 2.5 लाख रुपयांमध्ये बनवलेल्या या यंत्राद्वारे केवळ 12 मिनिटात 4 क्विंटल हळद शिजवता येते। या जलद हळद शिजवणी यंत्राच्या शोधासाठी त्यानं पदवीनंतर चांगल्या पगाराची आलेली नोकरीही सोडून दिली। आज त्याचं यंत्र हळद उत्पादक शेतकऱ्यांचं हळद शिजवण्याचं कष्ट, मजूर, इंधन आणि वेळेमध्ये मोठी बचत करू लागलंय। पाहुयात आमचे नांदेडचे प्रतिनिधी नागेश राहेरकर यांचा शिवाजीच्या या सुपरफास्ट हळद शिजवणी यंत्राचा वृत्तांत। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या ताकाल गावात शिवाजी सुपारेंचे वडील धोंडेराम सुपारे आधुनिक पद्धतीने शेती करतात। शेतीतल्या नवनव्या प्रयोगांबद्दल ते जागरूक असतात। त्यामुळे त्यांनी आपला मुलगा शिवाजी यानं शेतीशी संबंधित संशोधन करावं यासाठी त्याला लातूरच्या शाहू महाविद्यालयामध्ये MSc करायला पाठवलं। शिवाजीनं जैव तंत्रज्ञानात MSc पूर्ण केल्यानंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी देखील लागली। पण शिवाजीचं मन नोकरीऐवजी संशोधन करण्यात रमत होतं। त्याच्या घरी पारंपरिक हळदीची शेती होते, पण हळद शिजवताना त्याच्या वडिलांना आणि असंख्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना होणारा त्रास त्याला बघत नव्हता। त्याच्या घरी असलेलं पारंपरिक जुनं हळद शिजवणी यंत्र त्यानं बदलायचं ठरवलं। हे पूर्वी वापरण्यात येणारं वाफेचं संयंत्र आहे। ह्याच्यामध्ये वाफ तयार करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो। इथं पाणी साठवण्याचं जे टँक आहे आणि इथं खाली फर्नेस आहे। इथं फर्नेसला जे लागणारं तोंड आहे ते फार कमी आहे। ह्याची साईज जी आहे ते फार लहान आहे, त्याच्यामुळं एवढं मोठं लाकूड टाकता येत नाही आणि मी तयार केलेल्या युनिटमध्ये एवढं मोठं लाकूड सहजपणे टाकता येतं आणि याच्यामध्ये समोर असं बसून टाकावं लागतं तर ते जात असतं। त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचे चान्सेस फार जास्त आहेत। इथं जाळाच्या संपर्कात आपण जवळ जाऊन येतो। लातूरमध्ये शिक्षण घेत असल्यापासूनच शिवाजीनं कमी श्रमात, कमी वेळेत, कमी इंधनात जलद हळद शिजवण्याचं यंत्र विकसित करण्याचा चंग बांधला होता। त्यामुळे या यंत्रात त्यानं बदल केले, पण त्याला म्हणावं तसं यश आलं नाही। हे युनिट आमच्या शेतामध्ये वापरत होते, त्यावेळेस मला लक्षात आलं की याच्यामध्ये बदल करायची गरज आहे। हे उभ्या पद्धतीनं जे आहे त्याला मी आडवं करून त्याचा सरफेस एरिया वाढवला आणि त्याला जाळ जास्तीत जास्त कसा काय घालता येईल ते ह्याच्यावरती विचार करून मी हे युनिट तयार केलंय। हे युनिट मी MSc बायोटेक्नॉलॉजी करत असताना त्याच्यावरती एक प्रोजेक्ट केला होता आणि ह्याला डिझाईन करून घेतलं मी माझ्या मित्रांच्या मदतीमुळे। पण शिवाजीनं हिंमत हरली नाही। त्यांना आपल्या शिक्षकांपाशी जलद हळद शिजवणी यंत्रावर संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर त्यांनी पुण्याच्या NCL मध्ये संशोधन करणाऱ्या डॉक्टर खान यांच्याबरोबर शिवाजीची भेट घडवून शिवाजीचं संशोधनाचं काम सोपं केलं। सलग 2 ते 3 वर्ष काम करून अनेक डिझाईन बनवल्यानंतर शिवाजीनं त्याच्या कामात यश मिळवलं। त्याचं हे आधुनिक यंत्र कसं काम करतं हे त्याच्याचकडून जाणून घेऊयात। युनिट जे आहे मी नवीन युनिट तयार केलं, त्याच्यामध्ये एक बॉयलर डिझाईन केलं। हे हळद शिजवण्याच्या संयंत्रामध्ये 3 महत्त्वाची युनिट आहेत। एक पाण्याचा टँक आहे, पाण्याचा टँक, दुसरा एक बॉयलर आहे, तिसरं कंटेनर, त्याच्यामध्ये हळद असते। पाण्याच्या टँकमधून त्या वॉलद्वारे पाठीमागून बॉयलरमध्ये पाणी येतं गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि त्याला कुठली इलेक्ट्रिसिटी लागत नाही वगैरे। त्याच्यामधून आलेलं पाणी उकळलं जातं आणि उकळलेल्या पाण्यातून वाफ तयार होऊन पाठीमागे कंटेनरमध्ये जाते। कंटेनरची कॅपॅसिटी आहे 4 क्विंटल। ह्या युनिटला वर चढण्यासाठी पण सोपं आहे आणि हे थंड पण आहे। ही जी टाकी बनवली, ही कंटेनर जे बनवलं याच्यामध्ये हीट इन्सुलेशन वापरलेलं आहे, ग्लास वूल आणि सिरॅमिक वूल वापरलेलं आहे। ह्याच्यामुळं आतमध्ये जे टेम्परेचर असतं ते कायम राखलं जातं, ते तापमान बाहेर येत नाही आणि लॉस होत नाही। इथं थंडगार आहे आणि इथं जास्त गरम आहे। मधला एरिया जवळपास 110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये आहे आणि बाहेर अगदी थंडगार आहे। ह्याच्यामुळं सरफेस वरून जे हीट लॉस होते ती होत नाही। ह्याच्यामध्ये हळद टाकली जाते। हां,
याची कॅपॅसिटी आहे 4 क्विंटल हळद साठवण्याची. याच्यामध्ये वाफ येते आणि हे अशी हळद शिजली जाते. याला 12 मिनटं लागतात, मॅक्झिमम 12 मिनिट लागतात. अगदी ॲव्हरेज जर टाइम काढला तर 12 मिनिट लागतात. या कंटेनरमध्ये मी असा बदल केला याच्यामध्ये की अगोदरच्या यंत्रामध्ये स्टीम जी पास करत होते एकाच ठिकाणून सोडल्या जायचे. आता आम्ही याच्यामध्ये छिद्र केलेले आहेत, सगळीकडं परफोरेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं एकाच वेळेस सगळीकडल्या हळदीला वाफ लागायला सुरुवात होते आणि वाफ अगदी जास्त स्पीडमध्ये येते. त्याच्यामुळं असा आवाज पण येतो. टाकीमध्ये हळद टाकल्यानंतर ही अशी दिसते आणि यामध्ये हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये जर वाफ सोडली तर याच्यामध्ये 8 ते 12 मिनटं वेळ लागतो हळद शिजण्यासाठी. आणि ही टाकण्यासाठी इथं उभा टाकून शेतकरी असं टाकू शकतो हळद याच्यामध्ये. आणि हळद जी असते त्याचा जो पिवळापणा असतो तो कमी असतो आणि शिजवल्यानंतर याला जास्त हळद पिवळी दिसते. या प्रकारची हळद पिवळी दिसते. हा पिवळापणा जास्त वाढतो. अगोदर एवढ्या मधल्या एरियामध्येच पिवळापणा असतो आणि बाकीचं स्टार्च पांढरं असतं. तर शिजवल्यानंतर यातलं कुरकुमीन सगळीकडे स्प्रेड होत असतं. त्याच्यामुळं शिजवण्याची गरज पडते. एका वेळी जास्त वाफेचा प्रवाह असल्यामुळे याला टेम्परेचर प्रॉपर जे पाहिजे होतं 110 डिग्री सेल्सिअस ते इथं लवकरात लवकर मिळतं. त्याच्यामुळं हळद लवकर वाळते, लवकर शिजते. या जलद हळद शिजवणी यंत्रामध्ये हळद शिजवल्यानंतर ती कुकरमधून बाहेर काढून वाळवण्याचं काम देखील सोपं करण्यात आलंय. यासाठी एका हँड रोलीचा वापर करण्यात आलाय. मध्ये जी हळद टाकलेली आहे ती शिजल्यानंतर काढण्यासाठी खाल्ल्या बाजूनी ओपनिंग ठेवली. इथं सेटर ठेवलेलं आहे. हे सेटर असं वळल्यानंतर हा गाडा इथं लावायचा. थोडं समोर सर हां आणि थोडं शिजलेली हळद खाली ओढण्यासाठी सोपं केलेलं आहे. इथं वाफेचा संपर्क येत नसल्यामुळं इथं पोळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि हा जो गाडा आहे याला व्हील आहेत, हे मध्ये लावून जितके पाहिजे तेवढी काढायची आणि वाळवण्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगाला येतो. शिवाजीनं बनवलेल्या या यंत्रात बॉयलरमध्ये वाफ निर्मितीचा वेग आणि क्षमता वाढवण्यात आली आहे. या यंत्रामध्ये धुराचा देखील उष्णता निर्मितीसाठी वापर करण्यात आलाय. विशेष म्हणजे या यंत्रासाठी 3 मजूर पुरेसे आहेत. त्याचबरोबर या यंत्रात सरासरी 3 मिनिटात 1 क्विंटल हळद शिजते तर ताशी 16 ते 20 क्विंटल हळद शिजते. यासाठी इतर यंत्राच्या तुलनेमध्ये इंधनाची जवळपास 10 पट बचत होतीये. कमीत कमी खर्चामध्ये हळदीवरती प्रक्रिया केली जाते. त्याचं कारण असं आहे की इंधन कमी लागतं, वेळ कमी लागतो आणि मॅन पॉवर म्हणजे माणसं सुद्धा कमी लागतात. मजुरांची संख्या फार कमी लागते. म्हणजे 3 मजूर आणि 2.5 किलो इंधनावरती 1 क्विंटल हळद शिजली जाते आणि ती फक्त 8 ते 12 मिनटं या वेळेमध्ये. त्याच्यामुळं एकंदरीत प्रोसेस चार्ज जो आहे तो कमी झालेला आहे याच्यामध्ये. आणि या युनिटचं वजन 13 ते 14 क्विंटल वजन असल्यामुळं आणि याच्यामध्ये 4 चाकं असल्यामुळं हे वाहतं आहे, कुठून कुठं घेऊन जाऊ शकतो. मोबाईल प्रोसेसिंग युनिट आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे युनिट बनलेलं आहे ते टाटा एस किंवा छोटा हाती यासारख्या छोट्या छोट्या वाहनाला लावून घेऊन जाऊ शकतो. त्याच्यासाठी याला स्पेशल दुसरं ट्रॅक्टर वगैरे लावायची गरज नाही. आणि ह्याची जी किंमत आहे ते 2.5 लाख रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ह्याची. आणि ही लातूरमधून बनवलेलं आहे, लक्ष्मीनारायण फॅब्रिकेशनमधून. तर हे शेतकऱ्यांना 4.5 लाख रुपयाच्या जे ट्रॅक्टरवरचे प्रोसेसिंग युनिट आहे तर त्याच्या तुलनेमध्ये अतिशय कमी खर्चामध्ये युनिट अवेलेबल होते. या यंत्रात वाफेची वेगानं आणि जास्त निर्मिती होते, त्यामुळे संपूर्ण काम गतीनं होतं. शिवाजीरावांचं हे यंत्र केवळ 1200 ते 1400 किलो वजनाचं आहे. त्यामुळे बैल सुद्धा याची वाहतूक एका शेतातून दुसऱ्या शेतात नेऊ शकतात.
मी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मला काय योगदान देता येईल यावरती मी विचार करत होतो आणि मी दरवर्षी माझ्या वडिलांना जे यातना होत होत्या हळद शिजवण्याच्या संदर्भामध्ये, तर ती मी कशी काय कमी करता येईल ह्याच्यावरती अहोरात्र विचार करून गेले 3 वर्ष ह्याच्यामध्ये मी विचार करून परत त्याच्यामध्ये सुधारणा करून मी हे युनिट बनवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर V.S. शेंबेकर सर माझ्या कॉलेजचे डायरेक्टर आहेत, राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथील. त्यांनी मला ह्याच्यावरती प्रेरित केलं आणि त्यांनी मला सपोर्ट केला. त्यानंतर ह्याच युनिटच्या संशोधनासाठी आणि बाकी अभ्यासासाठी मला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे मला संशोधन करण्यासाठी संधी मिळवून दिली आणि तिथे मी डॉक्टर बशीर खान हे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये प्लांट टिश्यू कल्चर डिव्हिजनमध्ये हे HOD आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या युनिटचं मी पुढील काम केलं. या हळद शिजवणी यंत्रावर केलेल्या संशोधनामुळे गेल्या वर्षी दापोली इथं झालेल्या आविष्कार रिसर्च फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांक भेटलाय. शिवाजीचं हे यंत्र हळद उत्पादकांचे कष्ट नक्की कमी करणारे. नांदेड जिल्ह्यातील हळदीचं वाढलेलं क्षेत्र लक्षात घेता अशा यंत्राची फार गरज होती. अशा ह्या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणात मजुरीचा, जळाऊ लाकडाचा आणि शेतकऱ्यांच्या वेळेचा फार मोठी बचत होणार आहे. आणि तसेच ह्यामुळं नांदेड जिल्ह्याचे शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीच्या लागवडीकडे वळणार आहेत. आणि कृषी विज्ञान केंद्र सर्वोदयतर्फे अशा यंत्राचं, हे शिवाजीराव सुपारीने बनवलेलं आहे, अशा यंत्राचा प्रसार आणि ह्या तंत्रज्ञानाचा प्रसार पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यभर करण्याचा आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये नक्कीच प्रयत्न करू. आज शिवाजीच्या या कामाचं नांदेड जिल्ह्यातले अनेक शेतकरी कौतुक करतायत. आपल्या मुलाच्या पाठीशी उभं राहणाऱ्या आई वडिलांना त्यांचा अभिमान वाटतोय. माझा मुलगा हे हळद शिजवणी यंत्र तयार करतो असं म्हणत होता, पण मला विश्वास त्याच्यावर वाटत नव्हता. ज्यावेळेस त्यांनी मग आता नंतर मी माझं कसं असो म्हणून त्याला मी तयार करण्याची परवानगी दिलो आणि त्याने हळद शिजवणी यंत्र तयार केलं आणि ते इथं वाफ तयार करण्यासाठी दाखवले. ज्यावेळेस आम्ही त्या हळद शिजवणी यंत्राचं उद्घाटन केल्या त्यावेळेस हळदीतून यंत्रात वाफ निघाली. त्यावेळेस आम्हाला खरंच याचा विश्वास पटला, आमचा मुलगा करू शकते. आणि हे यंत्र जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय पहिलं आलं. आणि हे यंत्र आमच्या गावातले लोक, बाजूच्या गावचे लोक हे अतिशय आवडीने वापरू लागले. आमच्याकडे 2 कुकर आहेत. पहिल्याचं जे हुबा कुकर आहे ते बंद पडलं आणि हे कुकर आता सध्या चालू आहे. लोक याच्यासाठी 15 दिवस वाट बघतात, पण हेच यंत्र वापरतात. आता याच्यातून हे तर नवीन एक यंत्र सुधारणा झाली. याच्याबद्दल तर लोक अतिशय खुश आहेत. आणि याच्याबद्दल माझं सुद्धा मनोगत असं आहे की माझा मुलगा तयार केला हे माझ्यासाठी आणि आमच्या बाजूच्या शेतकऱ्यासाठी अतिशय उपयोग आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय उपयोग आहे. माझा मुलगा यंत्र तयार केलाय, मला खूप त्याची कौतुक वाटते. 2 वर्षाखाली 6 लाखाची हळद झाली आमच्या शेतीमध्ये. उत्पन्न आम्ही खूप काढलो. तरी आम्हाला यंत्र उपयोगी आहे. आज शेतकऱ्यांना उपयुक्त यंत्र आणि तंत्र बनवण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ शेकडो रुपये खर्च करतायत, पण त्यांना यात फारसं यश येताना दिसत नाही. अशा वेळी स्वखर्चानं संशोधन करून त्यात मोठी मजल मारलेल्या शिवाजी सुपारीसारख्या तरुणांच्या पाठीवर सरकार आणि शास्त्रज्ञांनी मदतीचा हात ठेवल्यास मजूर टंचाईनं पिंजलेल्या शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात सुपरफास्ट तंत्राचं दिलासादायक संशोधन नक्की होईल. शिवाजी सुपारे यांचा आदर्श घेऊन राज्यातल्या इतरही शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेऊन केवळ नोकरीकडे न वळता संशोधनाकडे वळलं तर शेती आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरतील असे संशोधन त्यातून निर्माण होतील आणि शेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू लागेल. नागेश राहेरकर, साम TV, नांदेड.